गेल्या 3 ते 4 दिवसांपासून डिझेलचा तुटवडा जाणवत आहे। मोठ्या प्रमाणात डिझेलचा तुटवडा भासत असल्याचं सध्या चित्र पाहायला मिळतं। बीड जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवरती डिझेल उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणचे पेट्रोल पंप जे आहेत ते सध्या बंद असल्याचं पाहायला मिळतंय। आणि सध्या मी बीड तालुक्यातील मांजरसुंबा या ठिकाणच्या एका पेट्रोल पंपावरती आहे। या परिसरातील अनेक पेट्रोल पंपांवरती डिझेल उपलब्ध नाही, मात्र ज्या पेट्रोल पंपावरती डिझेल उपलब्ध होत आहे त्या ठिकाणी डिझेल घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचं सध्या आपल्याला या दृश्यांमधून पाहायला मिळतंय। प्रशासनाकडे मात्र या संदर्भातली कुठल्याही प्रकारची माहिती उपलब्ध नाही। तुटवडा असल्याबाबतचा कुठलाही अहवाल किंवा या संदर्भातली माहिती प्रशासनाकडे नाही। प्रशासनाकडून या संदर्भातली आम्ही माहिती घेऊन कळू असं सांगितलं जातंय। मात्र सध्या ग्राउंडवरती जर परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी संपूर्ण परिसरातील अनेक पेट्रोल पंपांवरती डिझेल उपलब्ध नाही आणि ज्या पेट्रोल पंपावरती डिझेल उपलब्ध होत आहे त्या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागत आहेत। तर लोक पॅनिक होऊन आता डिझेलचे कॅन घेऊन पेट्रोल पंपावरती दाखल होतात, डिझेलची कॅनमध्ये मागणी करतात। मात्र या ठिकाणी पंपावरती कॅनमध्ये डिझेल देण्यासाठी नकार दिला जातोय, काही प्रमाणात दिलं जात आहे। ज्या ठिकाणी गाड्या रस्त्यावरती उभ्या आहेत, बंद पडलेल्या आहेत, अशा गाड्यांना डिझेल दिलं जात असल्याचं पेट्रोल पंप चालकांकडून सांगितलं जातंय। तर दुसऱ्या बाजूला आपल्याला वरतूनच डिझेल दिलं जात नाही, काही प्रमाणातच हे डिझेल दिलं जात आहे। यामुळे अनेक वेळा डिझेल उपलब्ध नसल्याची माहिती या ठिकाणी पेट्रोल पंप चालकांकडून सांगितली जाते। मात्र सध्या बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात डिझेलचा तुटवडा भासत असल्याचं दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड।